अगं अडाणी बाई, तू हे काय केलंस? तू अशिक्षित आहेस आणि अशिक्षितच राहणार आहेस. प्रमिलाताई पूजा करत असताना त्यांनी त्यांच्या मुलाचे संदीपचे हे शब्द ऐकले, जे तो आपली बायको मीराला म्हणत होता. त्यावर मीरा घाबरत म्हणाली, मला माफ करा. ते आपला मुलगा विहानचा हात लागला त्यामुळे पाणी थोडंसं सांडलं. त्यावर संदीप म्हणाला, तुझी माफी माझे हे ओले कपडे सुकून देईल का? आधीच मला कामावर जाण्यासाठी उशीर झाला आहे आणि वरून हे असं करून ठेवलंस. तुला कशाचीच गोडी नाही. ना तुला घर सांभाळता येतं, ना मुलांना, ना तुला नीट कसं जगायचं, ना स्वयंपाक कसा करायचा हे कळतं. मी फाटक्या नशिबाचा होतो त्यामुळे अशी ही अशिक्षित बाई माझ्या गळ्यात पडली, असं म्हणत संदीपने मीराला ढकलून दिलं आणि तो स्वतःचा शर्ट बदलायला खोलीत गेला. आता ही घटना प्रमिलाताईंच्या घरात दररोज घडू लागली होती. खरं तर संदीप हा इतर दुसऱ्या कोणत्या तरी मुलीवर प्रेम करायचा, पण त्या मुलीने संदीपला दगा दिला. त्यामुळे घरातल्यांच्या म्हणण्यावर संदीपने मीरासोबत लग्न केलं आणि त्याची बायको त्याचं फक्त घर सांभाळण्यासाठी, त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि मुलं जन्माला घालण्याकरता मर्यादित होती. बायकोला मान सन्मान दिला जातो या गोष्टीचा त्याला विसर पडला होता. प्रमिलाताईंनी त्याला बऱ्याचदा प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला, पण 2 मुलांचा बाप असलेल्या संदीपमध्ये कधीच बदल झाला नाही. पण जेव्हा जेव्हा प्रमिलाताई त्याला समजावण्यासाठी जायच्या, तेव्हा तेव्हा तो मीरासोबत अजूनच वाईट वागायचा. पण मीरामध्येही कमालीचा धीर होता. तिने संदीपला कधीच प्रतिवाद केला नाही. पण प्रमिलाताईंना या सर्व गोष्टींचं खूप वाईट वाटायचं. त्या बऱ्याचदा मीराला स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोलायला सांगायच्या, पण मीरा त्यांना नेहमी असं उत्तर द्यायची की आई, घराच्या शांततेसाठी गप्प राहणे चांगले आहे. सर्व शेजारी तमाशा पाहण्यापेक्षा ही गोष्ट घरातल्या घरात असलेलीच बरी. वेळेनुसार सर्व गोष्टी आपोआप ठीक होतील. पण प्रमिला ताईंना मीराच्या या गोष्टी पटत नव्हत्या, कारण वेळेनुसार संदीपचं मीरासोबतचं वागणं दिवसेंदिवस वाईट होत होतं. त्या मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करायच्या की हे देवा, या मुलीची रक्षा कर. ही इतका धीर कुठून आणते कुणास ठाऊक. दररोज अपमानित होऊन सुद्धा सर्वांच्या सेवेत कधीच खंड पडू देत नाही. देवा, तू माझ्या नालायक मुलाला थोडी सद्बुद्धी दे. आई, हे घ्या तुमचा चहा नाश्ता, असं म्हणत मीराने प्रमिलाताईंसमोर चहाचा कप आणि पोह्याची डिश आणून ठेवली. मीरा तिच्या 6 महिन्याच्या बाळाला कडेवर घेऊन काम करत होती. त्यावर प्रमिलाताई नातवाला म्हणजेच विहानला घेत म्हणाल्या, दे बाळा, माझ्याकडे दे आणि तू सुद्धा स्वतःचा नाश्ता करून घे. तसं बाळाला सुद्धा दूध पाज, कदाचित त्याला भूक लागली असेल. त्यावर स्वतःच्या बुटाची लेस बांधत संदीप रागाने स्वतःच्या आईला म्हणाला, आई, आधी तू नाश्ता करून घे. मीराला दिवसभर जेवण घेण्याशिवाय दुसरं काय काम आहे? ती नंतर खाऊन घेईल. प्रमिलाताई रागाने म्हणाल्या, अरे काहीतरी लाज बाळग. ती तुझी बायको आहे, जी तुझं संपूर्ण घर सांभाळते. तसेच दिवसभर तुझ्या दोन्ही मुलांच्या मागे असते आणि तुझ्या आईची सेवा करत असते. तसंच तुझी प्रत्येक गोष्ट तू बोलण्याआधी तुझ्या समोर हजर ठेवते आणि तुला तिचं खाणं टोचत आहे का? नालायक कुठला. पण या गोष्टीचा संदीपवर काहीच परिणाम झाला नाही. तो तिथून उठून ऑफिसला निघून गेला. मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती सासूला म्हणाली, आई, आधी तुम्ही नाश्ता करून घ्या, मी बाळाला सांभाळते. असं म्हणत तिने विहानला स्वतःच्या कुशीत घेतलं. पण प्रमिलाताईने तिचा हात पकडला आणि तिला सोफ्यावर बसवत म्हणाल्या, ये बस इथे आणि मला सांग, या सर्व गोष्टी तू कधीपर्यंत सहन करणार आहेस? त्यावर मीरा रडत रडत प्रमिलाताईंना म्हणाली, अहो आई, सहन करण्याव्यतिरिक्त मी अजून काय करू शकते? मी एक गरीब आई वडिलांची मुलगी आहे. मग अशा परिस्थितीत माझ्या 2 मुलांना घेऊन कुठे जाऊ? त्यावर प्रमिलाताई म्हणाल्या, आई वडील गरीब असल्यामुळे तू अशा चुकीच्या गोष्टी सहन करत बसणार आहेस का? तू संदीपची बायको आहेस आणि तो तुझा नवरा आहे. तू सर्व गोष्टी गपचूपपणे सहन करत आहेस, त्याची इतकी हिंमत वाढत चालली आहे. पण तू कधीही विचार केला आहेस का की या गोष्टीचा तुझ्या मुलांवर काय परिणाम होणार? ते तुझी ती मोठी मुलगी रचना पुढे जाऊन दुसरी मीरा बनेल आणि तुझ्यासारखं गप्प राहून स्वतःच्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टी सहन करत राहील. आणि हा जो तुझा मुलगा विहान, हा संदीप बनेल आणि स्वतःच्या बायकोवर अशाच प्रकारचे अत्याचार करत जाईल, कारण ते दोघेही हे सर्व बघतच मोठे झाले आहेत. कळते का तुला? तुझा हा शांत स्वभाव भविष्यात किती घातक होईल याचा तू विचारही करू शकत नाहीस. खरं तर प्रमिलाताईंना मीरा आणि तिच्या दोन्ही मुलाबद्दल खूप वाईट वाटायचं. पण मीरा एका गरीब घरातील मुलगी असल्यामुळे ती नवऱ्याचे सर्व अत्याचार गपचूपपणे सहन करायची.
प्रमिलाताईंच्या गोष्टी ऐकून मीरा विचारामध्ये पडली, कारण तिला असं वाटू लागलं की आई जे काही बोलत आहे ते अगदी योग्य आहे. ती रडत रडत प्रमिलाताईंना विचारू लागली, आई, मला काय केलं पाहिजे? मी हे घर सोडून जाऊ शकत नाही. त्यावर प्रमिलाताई तिला समजावत म्हणाल्या, तू हे घर सोडून का जाणार? या घरावर तुझाही तितकाच हक्क आहे जितका इतर सदस्यांचा आहे. मीरा लाचार होत म्हणाली, आई, मग मी काय करू? त्यावर प्रमिलाताई म्हणाल्या, तू त्याला चांगला धडा शिकव. तू तुझं महत्त्व त्याला पटवून दे. तू त्याला सांग की या घरात त्याच्या आणि आमच्या आयुष्यात तुझं काय महत्त्व आहे. तसंच तू मूर्ख किंवा अडाणी नाहीस. तुझी ही आई कायम तुझ्यासोबत आहे. असं म्हणत प्रमिलाताई मीराच्या कानात काहीतरी म्हणाल्या. त्यानंतर ऑफिसवरून येताच संदीप मोठ्या आवाजात म्हणाला, काय ग मीरा, कुठे मेली आहेस? माझ्यासाठी लवकर पाणी घेऊन ये. ती आतून मोठ्या आवाजात म्हणाली, पाण्याच्या बॉटल फ्रीजमध्ये भरून ठेवल्या आहेत, त्या तू घे. मीराचा असा आवाज ऐकताच संदीपला राग आला. तो म्हणाला, काय ग अडाणीबाई, असं बोलायची कसली पद्धत आहे? नवरा कामावरून आला, मग तुला त्याच्यासाठी पाणी सुद्धा देणं होत नाही का? त्यावर मीरा म्हणाली, हो, मी अडाणी आहे त्यामुळेच असं म्हणत आहे. तुम्ही स्वतः तुमचं पाणी घ्या, कारण मला पाणी द्यायला येत नाही. नाहीतर उगाच सकाळसारखं तुमचे कपडे परत ओले होतील. तुझी इतकी हिंमत? असं म्हणत संदीप स्वतःच्या खोलीत आला. तेव्हा त्याने पाहिलं की मीरा अगदी सजून धजून नेलपेंट लावत होती. तिने संदीपकडे पाहिलं सुद्धा नाही. मीराला असं पाहून तो रागाने पाणी घेण्यासाठी बाहेर आला. बाहेर येताच प्रमिलाताई म्हणाल्या, अरे मुला, तू विहानला पकड. त्याला सकाळपासून कुशीत घेऊन माझे हात दुखत आहेत. संदीप स्वतःच्या बाळाला घेत तो त्याच्या आईला म्हणाला, ठीक आहे आई, तू माझ्यासाठी जेवण वाढ, मला खूप भूक लागली आहे. त्यावर प्रमिलाताई म्हणाल्या, अरे मुला, आज मीराने जेवण बनवलंच नाही. ती म्हणते की माझ्या हातचं जेवण आवडत नसेल तर मी उगाच मेहनत का करू? आईचे असे शब्द ऐकून संदीपला खूप राग आला आणि तो म्हणाला, आई, तुला असं वाटत नाही का ही आजकाल जरा जास्तच बोलत आहे? तिला आता सरळ करतो. असं म्हणत तो सोप्यावरून उठू लागला. तितक्यात प्रमिलाताई म्हणाल्या, नको नको बाळा, असं करू नकोस, नाहीतर तुला आणि मला दोघांना तुरुंगात जावं लागेल. आजच सुनबाई स्वतःच्या मैत्रिणीसोबत बोलत होती की ती या घरात त्रासून गेली आहे, त्यामुळे पंख्याला लटकून आत्महत्याचा विचार करण्याबद्दल तिच्या मैत्रिणीला सांगत होती. आणि जर यापुढे मला जराही ओरबडलं तर माझ्या सासूसह माझा नवरा सुद्धा यासाठी जबाबदार राहील. बाळा, जर तिचं काही चुकलं असेल तरी विनाकारण शिक्षा तुला भोगावी लागेल. तू काहीतरी जेवायला ऑर्डर कर. त्यानंतर तुला तुझ्या मुलीचं म्हणजेच रचनाच्या शाळेचा अभ्यासही घ्यायचा आहे. त्यावर संदीप म्हणाला, मीराने अजूनपर्यंत रचनाचा अभ्यास घेतला नाही का? असं कसं ती आपल्यासोबत वागू शकते? आई, तू उगाच तिला घाबरत आहेस. त्यावर प्रमिलाताई म्हणाल्या, तिचं असं म्हणणं आहे की मी अशिक्षित आहे, मग इंग्रजी मला कसं काय जमणार? त्यामुळे तिने रचनाचा अभ्यास घेतला नाही. पुढे त्या म्हणू लागल्या, आणि तसंच माझी भीती चुकीची नाही, कारण आजकाल सर्व गोष्टी या स्त्रियांच्या बाजूनेच असतात. जर मी या वयात तुरुंगात जाईल तर कसं वाटेल? आता संदीप थोडासा शांत झाला. काही वेळ विचार केल्यानंतर त्याने सर्वांसाठी जेवण ऑर्डर केलं आणि रचनाच्या शाळेचा अभ्यास घेऊ लागला. पण रचनाला कसं शिकवायचं हे त्याला कळत नव्हतं, कारण यापूर्वी त्याने तिचा कधीच अभ्यास घेतला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना संदीपला त्याच्या कोणत्याच गोष्टी सापडत नव्हत्या. तसंच मीरा त्याला कुठेही दिसत नव्हती. तो स्वतःच्या खोलीच्या बाहेर आला आणि प्रमिलाताईंना विचारू लागला, आई, मीरा कुठे गेली आहे? अरे बाळा, ती वॉकिंग करायला गेली आहे. आणि हे बघ, विहानने शी केली आहे. मी ती स्वच्छ करू शकणार नाही. तूच त्याला स्वच्छ कर, असं प्रमिलाताई त्याला म्हणाल्या. संदीपला आईच्या गोष्टी थोड्याशा विचित्र वाटल्या. तो म्हणाला, काय, वॉकिंग करायला? पण का? त्यावर प्रमिलाताई म्हणू लागल्या, या शहरात तिची कोणती तरी मैत्रीण नवीन आली आहे. ती इन्स्पेक्टर आहे. तिने मीराला सांगून ठेवलं आहे की तू स्वतःच्या शरीराची काळजी घे. त्यामुळे मैत्रिणीचं ऐकून ती वॉकिंगला गेली आहे. त्यावर संदीप उत्सुकतेने म्हणाला, पण तिची कोणती मैत्रीण पोलीस खात्यात आहे हे तिने मला कधीच सांगितलं नाही. त्यावर प्रमिलाताई म्हणाल्या, अरे, तिने मला तिच्या मैत्रिणीबद्दल याआधी सांगितलं होतं, पण ती त्यावेळेस दुसऱ्या शहरात होती. मला असं वाटतं की कदाचित मीरा तिच्या मैत्रिणीमुळेच अशा प्रकारचं वागत चालली आहे. मीरा आपल्या घरातल्या गोष्टी तिला सांगेल आणि मीरा आपल्या विरोधात गुन्हा दाखल करेल. पण असं होता कामा नये. तुला माहित आहे ना की आपल्या शेजारी असणाऱ्या पाटील काकूच्या सुनेने त्यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्या दोघांना तुरुंगात जावं लागलं होतं. प्रमिलाताई घाबरण्याचं नाटक करत म्हणाल्या, पण आपली सून मात्र तिच्या जागेत अगदी योग्य आहे. तुला मी कित्येकदा सांगितलं आहे की सुनेचा आदर करत जा, पण तू मात्र दररोज तिला दुखवत असतोस, तिला मारत असतोस.
जर आता तिने असं काही केलं तर मी तर तिचीच बाजू घेईन आणि म्हणेन माझा मुलगा स्वतःच्या बायकोवर अत्याचार करायचा, कारण या वयात मी तुरुंगात जाणार नाही. आता संदीप खरंच विचारामध्ये पडला. त्याने विहानला उचललं आणि बाथरूममध्ये घेऊन गेला. तितक्यात मीरा तिकडे आली आणि म्हणाली, अरे हे तू काय करत आहेस? विहानला दे माझ्याकडे, मी त्याला स्वच्छ करते. त्यावर संदीप म्हणाला, नको राहू दे, तू थकली असशील ना, थोडा वेळ बस आणि आराम कर. तसंही विहान माझाही मुलगा आहे. स्वतःचा खरा स्वभाव बाजूला ठेवून संदीप शांत आवाजात मीरा सोबत बोलत होता. ते पाहून मीरा आश्चर्यचकित झाली. ती स्वयंपाकघरात गेली आणि सासूने सांगितल्यानुसार ब्रेड आणि चहा घेऊन आली. पण मीराला वाटत होतं की संदीप तिच्यावर रागवेल, पण तो काही न बोलता गपचूप समोर ठेवलेला चहा आणि ब्रेड खाऊन गेला. ऑफिसमध्ये गेल्यानंतर संदीप त्याच्या मित्राला म्हणजेच अशोकला विचारू लागला, अरे अशोक, बायकोला मानसिक त्रास दिल्यावर काय शिक्षा मिळू शकते? त्यावर अशोक म्हणाला, हे कोर्टातील न्यायाधीश आणि त्या स्त्रीवर कशा प्रकारे मानसिक छळ केला गेला आहे यावर अवलंबून असतो. पण हे तू सर्व का विचारत आहेस? वहिनीने तुझ्यावर गुन्हा वगैरे दाखल केला आहे का? त्यावर संदीप थोडंसं चिडला आणि म्हणाला, या कशा गोष्टी करत आहेस तू? ती माझ्यावर गुन्हा का दाखल करेल? चल जाऊ दे, आत्ता मला काम करायचं आहे, असं म्हणत तो स्वतःच्या टेबलजवळ जाऊन बसला. पण आज त्याचं कामात मन लागत नव्हतं. जर मीराने गुन्हा दाखल केला तर आम्हाला कसली शिक्षा होईल, या गोष्टीचा तो विचार करू लागला. तसंच त्याने मीराला किती त्रास दिला या सर्व गोष्टी त्याला आठवू लागल्या. घरी आल्यानंतर तो कोणाशीही काहीही बोलला नाही. गपचूपपणे स्वतःच्या खोलीत गेला. तितक्यात मीरा त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, हे घ्या पाणी, आणि चुकून ते पाणी संदीपच्या कपड्यावर सांडलं. त्यामुळे मीरा खूप घाबरली आणि म्हणाली, कृपया मला माफ करा. पण संदीप तिच्यावर न चिडता म्हणाला, असू दे, काहीच हरकत नाही, पाणीच पडलं आहे ना, मग काही वेळा चुकून जाईल. बाहेर आल्यानंतर जेव्हा तिने ही गोष्ट तिच्या सासूला सांगितली तेव्हा दोघीही जोरात जोरात हसू लागल्या. रात्रीचे जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपले. पण मध्यरात्री संदीप झोपेत ओरडू लागला, नाही, मला जेलमध्ये जायचं नाही. इन्स्पेक्टर मॅडम, मला सोडून द्या. इतक्यात मीराला जाग आली आणि ती संदीपला जोरात हलवत म्हणाली, काय झालं तुम्हाला? तुम्ही असं का ओरडत आहात? त्यावर संदीप म्हणाला, मीरा, कृपा करून मला माफ कर. यापुढे मी कधीच तुझ्यासोबत चुकीचं वागणार नाही. आणि तसंच कृपा करून तुझ्या मैत्रिणीकडे माझी तक्रार करू नकोस. मला तुरुंगात जायचं नाही. असं म्हणत तो मीरासमोर हात जोडू लागला. त्यावर मीरा म्हणाली, अरे हे तू काय करत आहेस? मी माझ्या मैत्रिणीकडे तुझ्याबद्दल कसलीच तक्रार केलेली नाही. तू निश्चिंत राहा आणि शांतपणे झोप. तिने पाहिलं की दरवाजात प्रमिलाताई उभ्या होत्या. कदाचित संदीपचा आवाज ऐकून त्या तिथे आल्या होत्या. जेव्हा मीराने त्यांना पाहिलं तेव्हा त्या हसू लागल्या आणि मीराच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर अजूनच वाढला. आज लग्नाच्या 6 वर्षानंतर प्रमिलाताईमुळेच तिने तिचा गमावलेला आदर परत मिळवला होता. तर मित्रांनो, एखादी स्त्री कमी शिकलेली असली तर काय झालं? इतर कामं ती स्वतःच्या सुखी संसारासाठी तर करूच शकते. पण तिच्या एका कमतरतेमुळे 1000 गोष्टी झाकून ठेवणं हे फार चुकीचं आहे. जर तुम्ही तिला आदर दिला नाही तर ती हक्काने तिचा आदर मिळवू शकते. या गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.